देवा तुझ्याच साठी उघडू. हॅलो हॅलो. हा बोला. हा या म्हटलं तुम्ही या इकडे या बाहेर तुम्हाला अहो बोलायचं. मॅडम मला काम होतं ना हो आता. अहो तुमच्या कामानंतर बघा पहिले तुम्ही अर्जंट या. बरं ते काय कसलं स्कीम बद्दल सांगणार होते ना तुम्ही. स्कीम बद्दलच बोलायचंय जरा या तुम्ही आल्यानंतर बोलूया आपण. बरं वेळ कमी वेळ का 5 मिनिटं आहे तुम्ही. अहो 5 मिनिटं काय तुम्ही 2 मिनिटं आले तरी खूप आहे माझ्यासाठी तुम्ही या पण. चालेल चालेल ओके. आणि खूप फायदा आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते मी. बरं बरं चालेल चालेल हो या. ठीक आहे ठेवू मग. हा ठेवा ठेवा. तर आला काय गिराईक पटवावं लागेल मला कसं तरी. का हो मॅडम. का हो? अहो ते एवढा वेळ का? फोनवर येत होते. मी खूप वेळची वाट बघते. हा हा. म्हटलं मला पण काम असतं जसे तुम्हाला तसे. नाही नाही तुमच्या 8 दिवसामध्ये रोजचे फोन चालू आहे ना हो काय. अहो मग स्कीम आहे चांगली आणि तुमच्या चांगल्यासाठीच बोलते मी. नाही नाही पण काय स्कीम काय ती कशाबद्दल. 21 दिवसात आहे ना डबल पैसे करून द्या. 21 पैसे डबल. हा तर त्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय. पण खरं आहे का ते. अहो खरं आहे का खोटे थोडे आहे. आमचं बॉम्बेला मोठी कंपनी आहे त्या कंपनी थ्रू आम्ही आलेलो आहे. आणि 21 पैसे खरं डबल होणार. कम्प्लेट तुमचा 1 रुपया इकडे इकडे जाणार. आणि आपल्या म्हणजे जवळपासच्या लोकांनी केले का. अहो खूप म्हणजे तुम्हाला आता कोणाकोणाचे नाव सांगू मी दाखवू का मोबाईल मध्ये. म्हणजे ऑनलाईनचे हे ऍप आहे का. हे बघा एवढ्या लोकांनी केलेले. आणि मग पैसे हे ट्रान्झॅक्शन आहे का. हे सगळे मग तुम्ही बघून रिटर्न पैसे आलेले काय ना. हे सगळे आलेले पैसे इथे बघा. हा म्हणजे याच्या नावीला पाठवले. हा तिने 25 टाकले होते तुम्ही 50 पाठवले. हे बघा याने विजयने टाकले 40 ते 40 दिले 21 दिवसात. 21 दिवसामध्ये डबल पैसे. तुम्हाला आता मोबाईलचा खोटा नाही बोलणार नाही ट्रान्झॅक्शन दिसत नाही. आणि मग ते खोटं आहे का बरं हे. नाही नाही कसं तुम्हाला आहे. फसवायचं काही नाहीये हा. किंवा तुम्हाला फसवलं मग सगळ्या जगाला फसवलं तर मला मग नाही 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 आता तुम्ही कसं आहे, आता ऑफिस मध्ये नेहमी येत होत्या म्हणून म्हटलं तुमचा फोन चालू होते. पण हे पहा पैसे माझ्याकडे नाही का एवढी बचत नाही होत दर महिन्याला. किती टाकायला लागतं किंमत किंवा अहो तुम्ही ना 5 पासून स्टार्ट केलं ना तरी चालेल. 5,000 पासून 5 केलं 10 करा 20 करा 25 करा 30 करा. तुमच्याकडे आता सध्या किती आहे. अकाउंट मध्ये आता तसं तर माझे 40,000 जमा आहे ना. मग हा मग द्या ना मारून हो. काय प्रॉब्लेम नाही. 40 येतील का. पण 40 21 दिवसामध्ये. मला कळत ओळख नाही ना आपली. अहो असं नाही तुमचे 40 ना 80 कंप्लीट होणार म्हणजे होणारच. कारण तिच्यामध्ये आम्ही खोटं बोलणारे नाही कंपनीकडनं आम्हाला. म्हणजे आता ती ह्या माझ्या नंबरवर ते पैसे जातील. हा याच नंबरवर पैसे 21 डबल येतील. हा आणि म्हणजे असं धोका नाही ना काही. अहो असं जर आम्ही फसवलं असतं तर आमच्या एवढे तुम्हाला ट्रान्झॅक्शन बरोबर आहे खरे बरं. एवढं दाखवलं असतं का तुम्हाला. नाही नाही हे मला फसवायचे धंदे आमच्याकडे नाहीये. अहो काय सांगू तुम्हाला पैसे तुम्ही माहितीये का असं बचत केलं ना अजून म्हणजे 80 आले ना तुम्हाला परत टाकायचे. म्हणजे 160 होतील. हो 1,60,000 रुपये. 60,000 रुपये. 1,60,000 टाकले का 3,20,000. हा अहो मग मला नाही का घर घ्यायचं बरं का. मग तुम्हाला अजून किती त्या पैशाची मदत होऊन जाईल. अहो मग म्हणजे घर कॅश मध्ये काय घेऊन टाकायला ना हप्त्यावर काढायची गरज नाही. म्हणून तर म्हटलं तुम्ही 1 वर्षभर जर असं करत राहिले ना हा. तर तुमचं घरच झालं. वर्ष बी नाही लागणार 6 महिन्यातच होऊन जाईल. हो खरंच आहे दिवस पावला की. हा मग बघा बरं इतकी मेहनत करून तुम्हाला एवढे होणार आहे का पैसे. नाही नाही अहो एवढे कष्ट करतो आम्ही कंपनीत काम करतो ना 12 तास केल्यानंतर कुठे 25,000 रुपये भेटतात. ते बी महिन्याच्या 15 तारखेला पगार. आणि 21 दिवसांनी पैसे डबल म्हणजे मला मी 6 महिन्यात कामच करणार नाही. काम सोडून म्हणून आम्ही अशी स्कीम काढली गरीब लोकांसाठी शक्यतो गरीब लोकांसाठी. हो ना मध्यमवर्गीय लोक. त्यांच्यासाठीच कारण साधारण जे लोक असतात ना ते बिचारे खूप मेहनत करतात नाही नाही हो. पण त्यांना काही भेटत नाही म्हणून आहे ना ही स्कीम काढली. हो का तुमचं बोलणं चांगलं बरं का. त्यामुळे मग तुमच्यावर विश्वास आला आता माझा. आला ना विश्वास. आणि मी पण गरीबच आहे. आम्ही आता काय सांगतो लय गरीब मग आता मला आहे ना असंच म्हणजे साधारण तुमच्यासारखेच लोक बघायचे जसं कोणी असेल परत मला नाही नाही हे पहा आता मग कसं आहे माहिती स्टार्टिंगला मी टाकेल माझे पैसे आले का तुम्हाला अजून 4 माझे भाऊ आहे मित्र आहे त्यांना पण सांगेल ना मी. अरे वा चांगली गोष्ट आहे. चांगली तुम्हाला येणार खूप म्हणजे इझी जाईल आणि काहीच प्रॉब्लेम नाही. पैशाला घाबरू नका गॅरंटी के साथ तुम्हाला काय पाहिजे ते मी देऊ शकते. मग 40 टाकू का 40 सगळं 80 देईल का. तुमच्याकडे आहे की आता 40,100 रुपये 40 टाकू का मग. चालेल ना तुमचं ते आता या नंबरवर त्याच्यावर टाकू का. चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही. आता कॉल केलेला आहे ना त्याच नंबरला. पावती बिवती ते ऑनलाईन नंतर येईल का मला. नाही नाही मी डायरेक्ट मोबाईल वर तुम्हाला पाठवून देईल. माझी रिसिप्ट वगैरे मिळालं. रिसिट वगैरे काही धोका नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. डोळे झाकून तुम्ही माझ्यावर विश्वास करू शकता. नाही नाही तुमचे एवढे फोन आले म्हणजे आता तुम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
अहो असं आम्ही फसवणार जर असं तर तुम्हाला बोलवलं कशाला असं. नाही बरोबर तुम्ही एवढं साधारण लोक बिचारे पै जमा करतात आणि तुमची खाऊन आम्हाला काही मोठं व्हायचंय का. नाही बरोबर आहे बरोबर आहे. हे घ्या. मग हे बघ हे तुमचं ते स्कॅनर दे. घ्या. हे पहा 40,000 बघ आले का चेक करा. हा आणि आता तुम्ही ऑफिसला जाऊन आले. मला पावती वगैरे रिसिप्ट येईल का. सगळं तुम्हाला पावती वगैरे भेटेल आणि म्हणजे आता तुम्ही टाकले ना त्या तारखेचं सगळं तुम्हाला व्यवस्थित पावती देऊन 21व्या दिवशी ऑटोमॅटिक न फोन करता डायरेक्ट येऊन जातील. अहो डायरेक्ट पैसे होऊन जातील. हे कामच होऊन जाईल. तुम्ही लगे डायरेक्ट ते नोटामध्ये म्हणजे तुम्ही जर 6 महिने असं केलं नोटामध्ये डायरेक्ट झोपाल हो इतका का? पैसा होईल. नाही आता हे तुमची 40 आले ना मी अजून टाकलं तेच रिटर्न टाकून देईल परत. हो ना मग ते सांगते मी तुम्हाला 40 आले ना हा. का डायरेक्ट 80 होतील तुम्हाला 21 दिवसामध्ये. हो ना. पण तुम्ही एवढं मेहनत करून तेवढे पैसे भेटणार आहे का तुम्हाला. नाही बरोबर आहे बरोबर. किंवा याजाने दिलं एखाद्याकडे तरी तुम्हाला भेटणार आहे का. नाही व्याजाने लोक पाहून जातात. पळून जाता मग काय बुडवता तुम्ही काही त्यांच्या मागे पळणार आहे नाही का? त्यांच्या मग पळत ही आमची कंपनी आहे. कंपनीचं बघा सगळं लिहिलेलं आहे. नाही कंपनी फार मोठी मुंबईतली काय main office. मुंबई. हा आणि फोटो बिटो तर डायरेक्ट विदेशी कंपनी वाटते. अहो विदेशी कंपनी आहे. तुम्हाला पेमेंट आहे किती पेमेंट आहे. आमचं पेमेंट आता तुम्हाला काय करायचं खूप असेल नाही. मग आता आम्ही एवढं करतो म्हटलं ना तुम्ही एवढं आम्हाला लोक तुम्हाला 1 लाख पेमेंट द्या. मग. आणि आमची कंपनी अशी आहे, कोणाला डुबवणारी नाही. नाही का. नाही बाकीच्या कंपन्यासारखं नाही ती खूप स्वस्त झाली ना म्हणून विश्वास होता पण तुमच्या बोलण्यामुळे कसं मी आता तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला. हा. आता बरं मग 21 दिवसांनी मी तुम्हाला फक्त मला रिसिप्ट पाठवा नंबरवर. चालेल आता मला कसं जॉबवर जायचंय म्हणून तुम्हाला मी तुम्ही पण गाईते मी पण हा, गाईते चालेल, काही हा. प्रॉब्लेम नाही. हा तुम्ही आहे ना म्हणजे एकदम डोळे झाकून विचार नका करू कुठल्या गोष्टीचा. आणि बिंदास राहतो मी. बिंदास राहा अगदी बिंदास काम संध्याकाळी पावती येईल रिसिप्ट. संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिसिप्ट पाहतो. चालेल आणि 21 दिवशी पैसे हे डबल. बरोबर. हा चालेल चालेल. आणि कोणी असेल तर अजून सांगा. नाही अजून मी 1-2 तुम्हाला गिऱ्हाईक आज संध्याकाळी देतो. त्यांना डायरेक्ट त्यांना यायची गरज नाही ना. हा. त्यांना नाही. डायरेक्ट कॉलवर पैसे हा, टाकून चालेल, द्यायचे. माझे 2 मित्र आहेत त्यांना पण सांग. त्यांना म्हणा जायची गरज नाही. हा. कॉल करायला लावा हा. मी कॉलवरच सगळं करून देईन. चालेल हो. ओके. ओके येऊ का. ओके चांगला माणूस आहे. यांचे ना डबल पैसे करून देते. बिचारा साधारण दिसला. has been forwarded to voicemail. मॅडम 25 दिवस झाले ना, अजून कॉल नाही उचलते. The person you are trying to reach is not available. 25 दिवस झाला कोण का नाही उचलते. मग मी 40 दिले माझ्या 2 मित्राचे 50,000 दिले म्हणजे 1,40,000 दिले. 2,80,000 ते मित्राला पण पैसे द्यायचे. त्यांनी तर फार रिसिप्ट दिली होती. हॅलो मुंबई ऑफिस का. हो तुमच्याकडे ते मॅडम होत्या ते तुम्ही ते मार्केटिंग मध्ये डबल पैसे का. रॉंग नंबर आहे का. सॉरी अरे नंबर खोटा आहे का. हा पण मुंबईच्या ऑफिसचा नंबर खोटा. दुसरा एक नंबर होता बघू लँडलाईन नंबर. जो फोन डायल करतात ते फोन बंद आहे का. अरे ऑफिसचा फोन बंद. त्या बाईचा फोन बंद. बाईचा परत लावून बघतो. बंद फोन आहे. तिन्ही फोन बंद आहे म्हणजे. अरे माझ्यासोबत धोका झाला काय. अरे मी कशी काही केली. घर बघितलं नाही त्यांचं. कुठे राहता बघितलं नाही. कार्ड पाठवलं. ऑनलाईन पैसे पाठवले. यार काय माझे मी कामात होतो आणि दुसऱ्या 2 मित्राचे पण पैसे दिले. आता काय करायचं. आता कोणाला सांगायचे. पोलीस स्टेशनला जाऊ का. आता पोलीस स्टेशनला गेलं तर माझी चौकशी होती. मी कशाला पैसे भरले कोणाला ठिकाणी भरले. कोणाला सांगा आता पैसे. अरे एवढे कस्टमर पैसे उभे केले. फ्रॉड मध्ये पैसे भरायचेच नाही बाबा. मला तरी अक्कल पाहिजे होती ना. 21 दिवसात पैसे डबल होतील. अरे माझे तर माझे काढले बदल मित्राचे पण काढले मी. आता काय करू. आता बायकोला सांगितलं ना बायको मला घरातच घेणार नाही. आता काही खरं नाही बाबा. आता काय करायचं. आता काहीतरी डोकंच चालत नाही. काहीतरी मी आता दारू पिऊन झोपावं लागेल. काहीच करणार जमणार नाही. हॅलो हा अहो सर मी बोलते मनीषा मॅडम. हो का. ऐका ना आज 4 कस्टमर झाले. हो का. हो बरं पार्टी. अरे बापरे चालेल. हो मग
नाही नाही, करेल करेल करेल. हा, महिन्यातून 3-4 जरी झाले भरपूर झाले आपल्यासाठी, किंवा 8 दिवसात 2 जरी झाले तरी भरपूर झाले, है की नाही? मग हो हो, नक्की. चालेल चालेल चालेल. आता याच भागामध्ये आलेली आहे मी. हो हो हो. हा, डुगरवाडी भागेमध्ये. हो हो, चालेल चालेल. नाही नाही, तुम्ही म्हणाल तसं. हो ठीक आहे, ठेवते मग मी. हा.